विनायक विभूते सरांच्याकडे, कारण त्यांचाही अमेझिंग रिझल्ट आहे. आपण आता बघू त्यांचाच रिझल्ट आहे. विनायक सर कंटिन्यू. अनम्यूट होत. हा झाले. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. मी विनायक विभूते इचलकरंजीहून आहे. ॲज अ प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट. मला वय वर्ष 50 पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या मेडिकल सगळ्या चेक करून घेतल्या. त्याच्यामध्ये शुगर मला आयडेंटिफाय झाली आणि ती इतकी म्हणजे हेवी होती की माझा HB1C होता त्यावेळेला 12 आणि मॉर्निंगची शुगर होती 312 आणि आफ्टर लंच होती ती 360 होती. आणि मला त्याच्यापूर्वी कुठल्याही प्रकारची मला शुगरची गोळी वगैरे किंवा हे कधी झालं नव्हतं. तर मी सडनली मग ते हे सगळे चेकिंग केल्यानंतर हे सडनली एक धक्कादायक सगळे माझे रिपोर्ट जनरेट झाले. त्यानंतर मग मेडिकल ट्रीटमेंट त्याच्यावरती चालू झाली आणि मला डॉक्टरांची या सल्ल्यानुसार मला स्टार्टिंग केलं ते इन्शुलिन पासून. कारण का इन्शुलिन स्टार्ट केलं तर लवकर रिकव्हरी होईल एक कन्सल्टिंग करून एक इन्शुलिन स्टार्ट केलं आणि जवळजवळ मी 6 महिने इन्शुलिन घेऊन घेत होतो, सकाळ दुपार संध्याकाळ जेवणापूर्वी. आणि योगायोगानं माझे कोच राहुल पाटील जे माझे क्लायंटच आहेत आणि त्यांची भेट झाली आणि त्यांचा मी रिझल्ट ऐकला की असं असं ह्यामध्ये शुगर रिव्हर्सल येऊ शकते. पहिल्यांदा माझ्या याच्यावरती विश्वासच बसला नाही, परंतु त्यांचा रिझल्ट आणि त्यांचे रिपोर्ट बघितल्यानंतर माझे ट्रस्ट बसले की बाबा खरोखर हे रिव्हर्स होऊ शकतं. मग त्यांच्या सल्ल्यानं आपल्या ज्या ह्या ग्रुपच्या मेन हे जे आहेत सुजाता गाड मॅडमांची अपॉइंटमेंट घेतली आणि मी त्यांच्या घरी जाऊन सगळ्या गोष्टींचे डिस्कशन केलं. आणि माझे पूर्ण फॅमिली हिस्ट्री आहे की माझ्या आईला 35 वर्ष शुगर होती आणि डायबेटिक्स BP पण होता. त्यामुळे कदाचित अनुवंशिक असेल असं वाटलं आणि गाड मॅडमांच्याशी डिस्कस केल्यानंतर मी या शतायुषी फॅमिलीला जॉईन झालो. आणि पहिल्या 3 महिन्यातच माझे जे ट्वेल आणि त्यांचं जे काही मार्गदर्शन झालं त्याच्या अनुसार माझे 3 महिन्यातच मी टॅबलेटवरती शिफ्ट झालो, सकाळ दुपार संध्याकाळ जवळजवळ. त्यानंतर माझी परत 3 ते 4 महिन्यानंतर परत सगळ्या म्हणजे टेस्ट केल्या. त्यानंतर माझी डॉक्टरांनी दुपारची गोळी बंद केली आणि सकाळ आणि संध्याकाळवरती ठेवली. असं कंटिन्यू मी त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनं कंटिन्यू फॉलो केलो. ते सांगतात त्या पद्धतीनं मी वर्कआउट केलं, योगा केला आणि त्याचं जे मार्गदर्शन खूप आणि नॉलेज भेटलं त्यानुसार मी टप्प्याटप्प्याने त्या करत गेलो आणि माझे प्रत्येक वेळेला टप्प्याटप्प्याने डॉक्टरांनी गोळ्या बंद केलेल्या आहेत. आणि फेब्रुवारी 2024ला माझ्या टोटली गोळ्या बंद केलेल्या आहे. डॉक्टरने मेडिसिन टोटली बंद केलेले आहे. तर त्यानंतर परत मी ऑगस्ट महिन्यामध्ये 24ला सगळं व्हेरिफिकेशन करून घेतलं. माझे जे रिपोर्ट फेब्रुवारी 24ला होते ऍज इट इज तेच रिपोर्ट जनरेट झाले. डॉक्टरांनी मला सल्ला दिला की जे काय तुम्ही आता कंटिन्यू करताय तेच तुमची लाईफस्टाईल फॉलो करा असं मला तिने सल्ला दिला. आणि थँक्यू सदाशिव फॅमिली की माझे शुगर रिव्हर्सल झाली या गोष्टीमुळे. या ग्रुपवरती आपल्याला पूर्णपणे काय खायचं, किती खायचं, कोणत्या प्रमाणात खायचं, किती वेळा खायचं याचं पूर्णपणे ध्यान दिलं जातं. याच्यामध्ये गाठ मॅडम असतील, आपले शेटे सर असतील, मुळके सर असतील यांचं पूर्णपणे फॉलोअप राहतो. आणि इतकं छान आणि सुंदर नॉलेज दिलं जातं की याच्यातून एक आपल्यामध्ये एक एनर्जी निर्माण होते आणि त्या एनर्जीतून आपण एक जीवनाची जी सुरुवात करतो. सकाळचा योगा आणि वर्कआउट केलं की पूर्णपणे दिवसभर आपलं एक एनर्जेटिक आपण काम करतो. आपला माइंडसेट चांगला होतो. इथं माइंडवरती काम केलं जातं. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही फंक्शनला वगैरे गेलो तर ते स्वीटची डिश आली तर ते शेटे सरांची आठवण होते की खायचं काय नाही खायचं. त्यामुळे त्यांच्या ज्या मार्गदर्शनामुळे ती बरोबर स्वीट डिश बाजूलाच केली जाते आणि बाकीचं घेतलं जातं. इतकं सुंदर आणि इतकं माइंड प्रिपेअर केलं जातं. थँक्यू शेटे सर, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू सर. एकदम जबरदस्त. विनायक सरां तुमचं अभिनंदन आणि कौतुक पण आणि शुभेच्छा पण. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू. ते असे अविश्वसनीय रिझल्ट. एक तर तुम्ही तेवढ्या डिवोशननी स्वतःवरती सातत्याने काम करता आणि त्याला सपोर्ट आपले सगळे कोचेस लोक देतात. ते तुम्हाला एवढी माहिती तुम्हाला एवढी मदत करतायत. म्हणजे सगळ्यांचंच एक कोऑपरेशन आहे एकमेकाला आणि त्याच्यामुळं इतके सुंदर रिझल्ट येत आहेत. बघा कुणाच्या माध्यमातून कुणाचं आयुष्य बदलेल काही सांगता येत नाही. विनायक सरांचे क्लायंट आहेत राहुल सर, त्यांनी लिंक दिली म्हणून विनायक सरांचं आयुष्य बदललं, त्यांना आरोग्य मिळालं.
म्हणून आपल्याला शतायुषी परिवारातून नेहमी सांगितलं जातं की लिंक शेअर करत जा आणि लोकांना तोंडाने सांगत जा. नुसते लिंक शेअर करून लोक जॉईन होत नाहीत. आता तर आपली 500ची लिंक दररोज 7:30 पावणे 8ला फुल व्हायला. मी परत एकदा सांगते, डबल डिव्हाइस वर कोणी एका घरात असेल तर सिंगल वरती या, कारण आपल्या लिंक बराच वेळ झालं फुल आहेत आणि खूप लोक वेटिंगला राहिलेली मला इथं दिसायला लागलेले आहेत. ओके, तर कुणाच्याही माध्यमातून कुणाचंही आयुष्य बदलू शकतं. तुम्ही म्हणाल कुठे या लिंक शेअर करत बसायचं, कुठे झंझटात मध्ये पडायचं, पण बघा एक राहुल सरांनी लिंक शेअर केली म्हणून विनायक सरांचं आयुष्य बदललं आणि अर्चनाताईंनी सांगितलं म्हणून कोळेकर सरांचं आयुष्य बदललं. असं कुणाच्याही माध्यमातून आयुष्य आपलं बदलू शकतं. एखाद्या व्यक्तीला खूप चांगलं आरोग्य